Oh, hi, good morning, student. Today we learn again chain rule. ओके की जो डिफरन्शिएशन चॅप्टरमध्ये खूप इम्पॉर्टंट असणार आहे आणि हा जो डिफरन्शिएशन चॅप्टरमध्ये आलेला चेन रूल आहे या चेन रूलनुसार सुद्धा आपल्याला डिफरन्शिएशन घ्यायचे असतात. आतापर्यंत आपण डिफरन्शिएशनचे बेसिक एक्झाम्पल आणि इंटिग्रेशन या चॅप्टरचे बेसिक एक्झाम्पल घेतले होते. डिफरन्शिएशनमध्ये एक टॉपिक होता त्याचं नाव आहे चेन रूल. ओके, तर चेन रूल आपण कसा अप्लाय करणार आहे, बेसिक डिफरन्शिएशनचे जे फॉर्म्युले होते त्यांच्यावरून आपण काही फॉर्म्युलेसुद्धा लर्न करू आणि काही एक्झाम्पलसुद्धा मी एक्सप्लेन करतो. बिफोर दॅट थोडासा कन्सेप्ट आपण लर्न करणार आहे. एकदा कन्सेप्ट समजला की मग आपण त्यांचे डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं पहा, जे मॅथमॅटिक्समध्ये स्टँडर्ड फंक्शन असतात त्यांची मांडणी अशा प्रकारे असते की जे कोणतंही फंक्शन हे वायने डिनोट करतो आपण. ओके, वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स इज ऑलवेज कॉल्ड ॲज द स्टँडर्ड फंक्शन. पण याला मी वर्डमध्ये घेतो किंवा थोडंसं व्हर्बल फॉर्ममध्ये घेतो. व्हर्बल फॉर्ममध्ये जर मांडणी केली तर ते लक्षात राहायला इझी राहतं आणि फॉर्म्युलेसुद्धा अप्लाय करायला सोपे जातील. म्हणून व्हर्बल फॉर्ममध्ये जे फंक्शन असतं किंवा रूल मेथडमध्ये फंक्शन असं लिहितात आणि व्हर्बल फॉर्ममध्ये फंक्शनला असं मांडणी करतात. तर फंक्शन कसं अंडरस्टँड करायचं पहा, वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स. या ठिकाणी एक्स हा इंडिपेंडंट व्हेरिएबल होता. आपण पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे डिफरन्शिएशनच्या. ठीक आहे, तर एक्स हा कोण होता, इंडिपेंडंट व्हेरिएबल होता. तर आपण काय म्हणू, वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स इज कॉल्ड ॲज स्टँडर्ड फंक्शन. म्हणजे कोणतंही फंक्शन तुम्हाला जर का एक्स या व्हेरिएबलमध्ये दिसलं तर त्याला स्टँडर्ड बनायचं. जसं की मी एक्झाम्पल देतो, साइन एक्स, कॉस एक्स, ओके, ए रेस टू द पॉवर एक्स, ई रेस टू द पॉवर एक्स, समजा लॉग एक्स, समजा इट इज टॅन एक्स वगैरे वगैरे. हे सगळेच्या सगळे फंक्शन्स एक्स या व्हेरिएबलमध्ये होते. म्हणून या सगळ्या फंक्शन्सना आपण काय म्हणायचं, इट इज कॉल्ड ॲज द स्टँडर्ड फंक्शन. कोणते फंक्शन, हे झाले स्टँडर्ड फंक्शन. तर स्टँडर्ड फंक्शनची मांडणी कशी असते, इट इज द फंक्शन ऑफ व्हेरिएबल. मी लिहिलेल्या वर्डमध्ये की बाहेर तर आपण फंक्शन असताना फंक्शन येणारच आहे, तर ते जे फंक्शन असेल फंक्शन ऑफ द व्हेरिएबल, ब्रॅकेटला आपण ऑफ वाचतो. ओके, तर फंक्शन ऑफ व्हेरिएबल ही अशी जी रचना असते किंवा मांडणी असते ती असते नेहमी करता स्टँडर्ड फंक्शनची. मग राहिला प्रश्न कशाचा, की आता जे दुसऱ्या प्रकारचे फंक्शन असतात की आपल्याला चेन रूल कधी वापरायचा. चेन रूल वापरत असतो आपण नेहमी करता कंपोजिट फंक्शनसाठी. मग कंपोजिट फंक्शन कशाला म्हणायचं पहा, जेही आपले स्टँडर्ड फंक्शन होते की तुम्ही कंपोजिट फंक्शन कितीही तयार करू शकता, पण तुम्हाला कंपोजिट फंक्शनसाठी स्टँडर्ड फंक्शन माहीत पाहिजे. स्टँडर्ड फंक्शन मी थोडे सांगितले आणि यांचे डेरिव्हेटिव्हसुद्धा आपण लर्न केलेले आहेत ऑलरेडी. ओके, तर स्टँडर्ड फंक्शनवरून कंपोजिट फंक्शन कसं तयार करतात ते लक्ष द्या आता. तर हे आपलं स्टँडर्ड फंक्शन आहे. जवळजवळ तुम्ही कंपॅरिझन जर केली या दोन फंक्शनची तर दोन्ही फंक्शन सारखेच दिसतात. इथे वाय आलेला आहे, इथे सुद्धा वाय आलेला आहे. ओके, तर या ठिकाणी एफ नावाचं फंक्शन होतं, इथे सुद्धा एफ नावाचंच फंक्शन आहे. पण फरक काय झाला की हा जो या ठिकाणी व्हेरिएबल होता एक्स, या व्हेरिएबल एक्सच्या ऐवजी दुसरं एखादं फंक्शन लिहिलं. ओके, काय केलं समजलं का, या व्हेरिएबल एक्सच्या ऐवजी या ठिकाणी काय केलं, दुसरं एखादं फंक्शन लिहिलं आणि ते फंक्शन लिहिलं त्यांनी जी ऑफ एक्स नावाचं. कोणतं फंक्शन, जी ऑफ एक्स नावाचं फंक्शन त्यांनी लिहिलेलं आहे. आणि जर असं होत असेल तर आता पण आपण व्हर्बल फॉर्ममध्ये कसं वाचतो, तर तसं वाचताना याला असं वाचायचं, वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एफ हा ब्रॅकेट म्हणजे ऑफ, परत जी हा ब्रॅकेट म्हणजे ऑफ एक्स, म्हणजे एफ ऑफ जी ऑफ एक्स इज नथिंग बट द कंपोजिट फंक्शन. पण कंपोजिट फंक्शन कसं तयार करतात, जे स्टँडर्ड फंक्शनमध्ये जे व्हेरिएबल असतात त्या व्हेरिएबलच्या ऐवजी दुसरं एखादं फंक्शन लिहायचं. ते फंक्शन मी या ठिकाणी लिहिलं जी ऑफ एक्स. जर असं होत असेल तर त्या फंक्शनला म्हणतो आपण कंपोजिट फंक्शन. आणि कंपोजिट फंक्शन ओळखायचे कसे, तर जे आधी फंक्शन तर असतंच पण फंक्शन ऑफ व्हेरिएबलच्या ऐवजी तुम्हाला काय लिहिलेलं दिसेल, दुसरं एखादं फंक्शन. म्हणजे स्टँडर्ड फंक्शन तर आहेच आपल्याकडे. स्टँडर्ड फंक्शन कसं, always remember that function of variable is called as standard function and function of function is called as composite function. मग तुम्हाला हे दिसताना थोडे किचकट दिसतील किंवा थोडे डेंजर दिसतील कोणते कंपोजिट फंक्शन, पण ॲन्सर किंवा कॅल्क्युलेशन किंवा डिफरन्शिएशन करायला खूप इझी आहेत. मग फर्स्ट ऑफ ऑल मी एक्झाम्पल सांगतो की जर समजा आपलं साइन एक्स नावाचं एक फंक्शन आहे, ठीक आहे, तर मग आता साइन एक्स हे आपलं स्टँडर्ड फंक्शन झालं कारण ते एक्स आहे व्हेरिएबलमध्ये. मग साइन ऑफ एक्स इज नथिंग बट द स्टँडर्ड फंक्शन. मग या स्टँडर्ड फंक्शनमधून आपण कंपोजिट फंक्शन कसं तयार करणार. ओके, तर हा जो एक्स आलेला आहे या एक्सची जागा काय करायचं, एक्सची जागा तुम्हाला दुसऱ्या एखाद्या फंक्शनला द्यायची. मग दुसरं एखादं फंक्शन तर कोणी काय करेल, त्या ठिकाणी ए रेस टू द पॉवर एक्स एक्सपोनेन्शियल फंक्शन लिहिल. कोणी काय करेल, साइन ऑफ एखादा ई रेस टू द पॉवर एक्स लिहिल. कोणी काय करणार आहे, साइन ऑफ 1/x लिहिल. साइन ऑफ
इट इज एक्स रेस टू द पॉवर एन लिहिल. म्हणजे आता जर स्टँडर्ड फंक्शन सोबत कंपॅरिझन केली, साइन ऑफ एक्स स्टँडर्ड झालं, मग या व्हेरिएबलच्या ऐवजी काय रिप्लेस केलं, दुसरं एखादं फंक्शन. ओके, तर साइन एक्स इट इज साइन ऑफ ए रेस टू द पॉवर एक्स साइन ऑफ, दुसरं फंक्शन लिहिलं ई रेस टू द पॉवर एक्स साइन ऑफ 1/x साइन ऑफ, अगेन पॉवर फंक्शन एक्स रेस टू द पॉवर एन. कधी कधी काय करतं तुम्ही दोन दोन फंक्शनची ॲडिशन पण लिहिली यांच्यामध्ये तरी सुद्धा चालतं. समजा साइन ऑफ ए रेस टू द पॉवर एक्स प्लस लॉग एक्स, तर आता प्लस जे म्हणतो आपण तर या ॲडिशनला म्हणतात सम फंक्शन. म्हणजे काय, साइन ऑफ सम फंक्शन. मग साइन ऑफ सम फंक्शन असेल तर तुम्हाला अशा टाईपचे जर कंपोजिट फंक्शन आले तर त्यांचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा, यासाठी आपण मॅथमॅटिक्समध्ये अप्लाय करतो चेन रूल. साइन एक्स हे स्टँडर्ड फंक्शन आहे. या एक्स या व्हेरिएबलच्या ऐवजी आपण जर दुसरं एखादं फंक्शन रिप्लेस केलं तर त्याचा डिफरन्शिएशन किंवा त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा कॅल्क्युलेट करतात हे सगळ्याच्या सगळं आपण लर्न करणार आहे विथ द हेल्प ऑफ चेन रूल. ओके, आता हा जो चेन रूल आलेला आहे तो चेन रूल कसा वर्क करतो किंवा त्यावरून आपण स्टँडर्ड फॉर्म्युल्यावरून चेन रूलचे फॉर्म्युले कसे तयार करू शकतो ते पण लर्न करायचं आहे नेक्स्ट टॉपिकमध्ये. ओके, आता काय करू, एका एक्झाम्पलच्या मदतीने चेन रूल शॉर्टमध्ये मी समजून सांगतो. जर y इज इक्वल्स टू साइन एक्स हे आपल्याकडे एक स्टँडर्ड फंक्शन होतं. ओके, चेन रूलनुसार कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह कसे लिहायचे. y इज इक्वल्स टू हा साइन एक्स हे फंक्शन आहे आणि दुसरं एक फंक्शन घेतो मी y इज इक्वल्स टू इट इज साइन ऑफ एक्स क्यूब. ओके, तर आधी आपण जर विचार केला तर साइन एक्स हे स्टँडर्ड फंक्शन आहे आणि y इज इक्वल्स टू साइन ऑफ एक्स क्यूब हे कंपोजिट फंक्शन आहे. कसं, तर आपण काय केलं, या एक्सच्या ऐवजी या ठिकाणी दुसरं फंक्शन रिप्लेस केलं. ते फंक्शन म्हणजे पॉवर फंक्शन. तुम्ही कोणतंही फंक्शन रिप्लेस करू शकता आणि तुम्ही या ठिकाणी जेवढे फंक्शन रिप्लेस करसाल तेवढे कंपोजिट फंक्शन्स तयार होतील. मग कंपोजिट फंक्शन स्वतः जर तयार करायचे असतील तर ते कंपोजिट फंक्शन लाखो करोडो तुम्ही तयार करू शकता. फक्त काय करायचं, एक स्टँडर्ड फंक्शन घ्यायचं आणि त्या स्टँडर्ड फंक्शनमध्ये एकची जागा दुसऱ्या कोणत्याही फंक्शनला देऊन टाकायची. जर असं केलं तर एक कंपोजिट फंक्शन्स तयार होणार आहे. मग असे तुम्ही किती कंपोजिट फंक्शन्स तयार करू शकता. मग आता डिफरन्शिएशनमध्ये आपण असं लर्न केलं होतं की y इज इक्वल्स टू साइन एक्स हा झाला स्टँडर्ड फॉर्म्युला. जर समजा आपण याला डिफरन्शिएट केलं तर असं व्हायचं dy/dx इक्वल्स टू ddx ऑफ साइन एक्स. आता साइन एक्स स्टँडर्ड फंक्शन आहे आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स आपण त्या ठिकाणी लिहिलाच होता. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स हा किती येतो, कॉस एक्स. ठीक आहे, मग आता चेन रूलमध्ये काय करणार किंवा कंपोजिट फंक्शनमध्ये कसं सॉल्व करणार, कारण या ठिकाणी आपल्याकडे स्टँडर्ड व्हेरिएबलमध्ये फंक्शन होतं की ज्या व्हेरिएबलसोबत आपण डिफरन्शिएट करतो त्याच व्हेरिएबलमध्ये फंक्शन होतं. ओके, तर या ठिकाणी तसं नाही आहे. साइन हे सुद्धा फंक्शन आहे आणि एक्स क्यूब सुद्धा फंक्शन आहे. असं होत असेल तर आपल्याला त्याला दोनदा डिफरन्शिएट करायचं कसं, लक्ष द्या. ओके, तर हा झाला dy/dx. ओके, तर ddx ऑफ मी लिहितो या ठिकाणी इट इज साइन ऑफ एक्स क्यूब. मग आता यांचे डेरिव्हेटिव्ह कसे काढायचे पहा. या ठिकाणी आता एक्स नाही आहे, हे फंक्शन आलेलं आहे. मग अशा वेळेस काय करतात की जे आपलं ओरिजिनल फंक्शन आहे स्टँडर्ड, त्या स्टँडर्ड फंक्शननुसार डेरिव्हेटिव्ह लिहून घ्यायचा. ओके, तर स्टँडर्ड फंक्शन कोणतं आहे, लक्ष द्या. स्टँडर्ड फंक्शन जे असतं ते नेहमी करता ब्रॅकेटच्या बाहेरचं. म्हणजे हा साइन काय झाला आपला स्टँडर्ड फंक्शन. किंवा या सिक्वेन्समध्ये लेफ्ट टू राईट जात असताना तुमच्या वाचण्यामध्ये किंवा रिडिंगमध्ये जे सगळ्यात पहिलं फंक्शन भेटेल ते झालं आपलं स्टँडर्ड फंक्शन. म्हणजे सध्या स्टँडर्ड फंक्शन कोणतं आहे, साइन. मग साइननुसार साइनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो माहिती आहे, इट इज ऑलवेज कॉस. मग एकची जागा ज्याने घेतली त्याला द्यायची. म्हणजेच काय होईल, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इज ऑलवेज कॉस. ओके, पण या ठिकाणी हा एक्स क्यूब आलेला आहे म्हणून मी एक्सच्या जागी एक्स क्यूबच लिहितो. म्हणजे स्टँडर्ड फंक्शननुसार साइन ऑफ एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर किती येतो, कॉस ऑफ एक्स क्यूब. पण इथे थांबणार नाही आहे आपण, कारण या ठिकाणी आपल्याला व्हेरिएबल पाहिजे असतो. तर आता तो जो व्हेरिएबल आहे स्टँडर्ड, परत काय करायचं, त्या एक्स क्यूबला सुद्धा तुम्हाला डिफरन्शिएट करायचं एक्स सोबत. ओके, म्हणजे कंपोजिट फंक्शनमध्ये काय करतात की जे एक्स नवीन फंक्शन येतं किंवा एकच्या जागी जे फंक्शन येतं त्या फंक्शनला काय करायचं, डिफरन्शिएट करायचं आणि त्या कंपोजिट फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे ddx ऑफ एक्स क्यूब. म्हणजे काय झालं असतं, कॉस ऑफ इट इज एक्स क्यूब इंटू. आता एक्स क्यूब हे स्टँडर्ड फंक्शन आहे कोणतं, तर पॉवर फंक्शन आलेलं आहे. कारण याची कंपॅरिझन जर केली तर ते एक्स रेस टू द पॉवर एन सारखं दिसतं. म्हणजे एक्स क्यूब हे काय झालं आता स्टँडर्ड फंक्शन झालं. म्हणजे एक्स क्यूब आणि एक्स रेस टू द पॉवर एन हे पॉवर फंक्शन आहे. स्टँडर्ड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा लिहायचा माहिती आहे, कारण डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू द पॉवर एन हा सर्वांना माहिती आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू द पॉवर एन किती असतो, nx रेस टू द पॉवर n-1. therefore ddx of x raised to the power n is nx raised to the power n-1. ओके, तर ddx ऑफ एक्स क्यूब. आता राहिला प्रश्न कॉस ऑफ एक्स क्यूब इंटू
काय करायचं समजलं का? जेही फंक्शन एक्सच्या जागी असतं त्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. कंपोजिट फंक्शनमध्ये समजतं का? परत एकदा y = sin x आहे. एक्सची जागा कोणी घेतली होती या ठिकाणी? एक्स क्यूबने. तर काय करायचं? या साईनचा स्टँडर्डनुसार डेरिव्हेटिव्ह लिहून घ्यायचा. साईनचा स्टँडर्डनुसार डेरिव्हेटिव्ह येतो cos x³ आणि जे एकच्या जागी फंक्शन येतं त्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने साईडला मल्टिप्लाय करायचं. आणि असं करणे म्हणजेच चेन रूल अप्लाय. असं सॉल्व करणे म्हणजेच काय? चेन रूल अप्लाय करणे. आणि हे होतं त्याचं डिटेल बेसिक एक्सप्लेनेशन. मग आता अजूनही आपल्या या डेरिव्हेटिव्ह ऑफ x³ बाकी आहे. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ x³ या ठिकाणी मी कॅल्क्युलेट करून देतो किंवा आपल्या लेक्चरमध्ये ऑलरेडी x³ डेरिव्हेटिव्ह आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. x³ डेरिव्हेटिव्ह किती? 3 टाइम्स x⁻³ 3 - 1 म्हणजे हा मिळाला असता 3 टाइम्स इट इज x². दिस इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ x³. ओके, तर मी तो या ठिकाणी लिहितो. इट इज 3 टाइम्स ऑफ x² इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट कंपोजिट फंक्शन अँड दिस इज अवर. व्यवस्थित मांडणी केली तर 3x² इंटू इट इज कॉस ऑफ x³. दिस इज द रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x³. आता डिफरन्शिएशनचे आपण जे बेसिक फॉर्म्युले लर्न केले होते त्यावरून कंपोजिट फंक्शनचे जे फॉर्म्युले येतात ते पण आपण प्रिपेअर करणार आहे. आधी स्टँडर्ड फंक्शनचे फॉर्म्युले आपल्याला माहीत असतील तर आपण कंपोजिट फंक्शनसाठी सुद्धा फॉर्म्युले तयार करू. ओके, तर काय करायचं असतं माहीत आहे? स्टँडर्ड फंक्शनमध्ये आणि कंपोजिट फंक्शनमध्ये फरक सांगितला. स्टँडर्ड फंक्शन हे एखाद्या व्हेरिएबलमध्ये डिफाईन केलेले असतात तर कंपोजिट फंक्शन हे एखाद्या फंक्शनमध्ये डिफाईन केलेले असतात. ओके, तर त्यातला फर्स्ट फॉर्म्युला होता आपला पॉवर फंक्शनचा. डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁻n ऑलरेडी लर्न केला होता. n × x⁻n-1. तर मी काय करतो आता? कंपोजिट फंक्शनमध्ये तो पहिला फॉर्म्युला तयार करतो. पहा कसा. आपण ऑलरेडी सांगितलं होतं की एकची जागा जर एखाद्या फंक्शनला दिली तर एखादं फंक्शन म्हणजे मी काय करतो? त्या एखाद्या फंक्शनला मी नाव देतो f(x). ओके, आणि n म्हणजे फरक काय झाला? पहा तेच आहे, एक्स आहे. फक्त इकडे स्टँडर्ड फंक्शन हे एक्समध्ये असतात आणि कंपोजिट फंक्शन हे एखाद्या फंक्शनमध्ये असतात. मग एखादा फंक्शन म्हणजे काय? त्याला आपण आता फॉर्म्युले तयार करण्यासाठी नाव देऊ एखादा फंक्शन म्हणजे स्मॉल f नावाचं फंक्शन. ओके, तर या स्मॉल f नावाच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा कॅल्क्युलेट करायचा तर ते लक्ष द्या. आता स्टँडर्ड फंक्शन जर विचार केला तर x⁻n सारखं आहे. कशासारखं? स्टँडर्ड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह लक्ष द्या. इट इज लुक्स लाईक ॲज x⁻n. तर मग स्टँडर्डनुसार आधी डेरिव्हेटिव्ह लिहून घ्यायचा. मग स्टँडर्डनुसार डेरिव्हेटिव्ह किती होईल? तर स्टँडर्डनुसार डेरिव्हेटिव्ह येतो n × x⁻n-1. पण एक्सची जागा कोणी घेतलेली आहे? f(x)ने. म्हणून या ठिकाणी लिहायचं f(x)⁻n-1. ओके, आणि ज्याही फंक्शनने एकची जागा घेतलेली असते त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करतात बाय चेन रूल. म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह किती? इट इज ddx ऑफ कोणतं फंक्शन आलं एक्सच्या जागी? एक्सच्या ऐवजी फंक्शन आलेलं f(x). म्हणून कशाने मल्टिप्लाय करायचं? डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x)ने मल्टिप्लाय करायचं. ओके, तर हे होतं स्टँडर्ड फंक्शनचा पहिला फॉर्म्युला. काय फरक समजतो का? पहा, इकडे स्टँडर्ड फंक्शननुसार डिफरन्शिएट करून घ्यायचं आणि नंतर जेही फंक्शन एकच्या जागी येतं त्याच्या डेरिव्हेटिव्हने साईडला मल्टिप्लाय करायचं. हा आहे आपला चेन रूल. ओके, तर दुसरा जो फॉर्म्युला आलेला आहे तो पण घेऊ आपण. इट इज ddx ऑफ. परत आता a⁻x हे एक्सपोनेन्शियल आहे. तर a⁻x एक्सपोनेन्शियल आहे तर मी त्याचा फॉर्म्युला लिहितो. एकची जागा देतो मी एखाद्या फंक्शनला म्हणजेच काय? a⁻f(x). काय होईल a⁻f(x)? चा डेरिव्हेटिव्ह पहा स्टँडर्डनुसार असंच आहे a⁻x × log a. मग एकची जागा या फॉर्म्युल्यात एकची जागा f(x)ने घेतली म्हणजे राईट साईडला सुद्धा एकच्या जागी काय करायचं? f(x) लिहायचं. म्हणजे हे झालं असतं a⁻f(x) × इट इज log a. ओके, आणि आता सांगितलं की बाय चेन रूल किंवा कंपोजिट फंक्शनमध्ये काय करतो? जेही फंक्शन एकची जागा घेतं त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं. मग एकची जागा कोणी घेतलेली आहे? f(x)ने. म्हणून त्याच्या डेरिव्हेटिव्हने काय करायचं? साईडला मल्टिप्लाय करायचं. इट इज ddx ऑफ f(x). ओके, तिसरा फॉर्म्युला तयार होईल. आता थोडीशी आयडिया आलीच असेल तुम्हाला काय होईल ते माहीत आहे. तिसरं फंक्शन तयार होतं एक्सपोनेन्शियल. एक्सपोनेन्शियल आहे e⁻x. ओके, तर e⁻x ला मी घेतो आता e⁻f(x). स्टँडर्डनुसार e⁻x चा डेरिव्हेटिव्ह येतो e⁻xच. मग मी e⁻x ची जागा कोणी घेतली? f(x)ने. म्हणून इकडे उत्तर लिहितो e⁻f(x). आता हे सेम झालं याच्यासारखं, फक्त फरक एवढा आहे की एक्सच्या ऐवजी इथे तुम्हाला f(x) दिसतो म्हणजे दुसरं फंक्शन दिसतं. आणि असं जर झालं तर काय करायचं? त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं. मग f(x) चा डेरिव्हेटिव्ह किती रे? ddx ऑफ इट इज f(x). आपण त्याला असंच लिहितो. ओके, आफ्टर दॅट log x चा मग परत एकदा मी स्टँडर्डनुसार इट इज ddx ऑफ
लॉग एक्स हे फंक्शन तयार करून घेतो, इट इज लॉग ऑफ एक्स. तर आपण काय करतो, या एक्सच्या ऐवजी कंपोजिट फंक्शनमध्ये दुसरं एखादं फंक्शन टाकतो. ओके, तर दुसरं फंक्शन कोणतं सांगितलं मी, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, तर आता हे आणि हे सारखंच दिसतं तुम्हाला, फक्त एक्सच्या ऐवजी काय करायचं, एफ ऑफ एक्स लिहायचं. मग मी पण एक्सच्या ऐवजी इकडे जर एफ ऑफ एक्स लिहिला तर उत्तरामध्ये सुद्धा एक्सची जागा कोणाला द्यायची, एफ ऑफ एक्सला. म्हणजे हे झालं असतं 1 एफ ऑफ एक्स. आणि आपल्याला माहिती आहे एक्सची जागा जेही फंक्शन घेतं त्याच्या डेरिव्हेटिव्हने परत एकदा मल्टिप्लाय करा, म्हणजे डी डी एक्स ऑफ अगेन एफ ऑफ एक्स. सध्या हे आपण फॉर्म्युले लर्न करतोय, पण आफ्टर दॅट एकदा फॉर्म्युले जर लर्न झाले समजा तर काय करायचं, एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. मग यानंतर आपण एक्झाम्पलच सॉल्व करणार आहे. ओके, तर इट इज डी डी एक्स ऑफ, पुढचा फॉर्म्युला येतो स्क्वेअर रूट फंक्शन म्हणजे अंडर रूट ऑफ एक्स. पाहता अंडर रूट ऑफ एक्स, तर एक्सची जागा दिली एफ ऑफ एक्सला. मग या स्टँडर्डनुसार हे आणि हे सारखं दिसतं, फक्त एक्सच्या ऐवजी एफ ऑफ एक्स हे फंक्शन आलेलं आहे. मग परत एकदा डेरिव्हेटिव्ह याच्यानुसार, तर याच्यानुसार आलं तर एक्सची जागा कोणी घेतलेली आहे, ते ॲज इट इज लिहून घ्या 1/2 टाइम्स. इकडे एक्सची जागा इकडे एफ ऑफ एक्सने घेतली, म्हणून या उत्तरामध्ये सुद्धा एक्सची जागा एफ ऑफ एक्सला द्या. म्हणजे हे झालं असतं 1/2 टाइम्स रूट एफ ऑफ एक्स इंटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट एफ ऑफ एक्स. म्हणजे परत काय करायचं, त्या एफ ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं. आफ्टर दॅट नंबर 6. आता काय करू, जस्ट हे होते आपले बेसिक अल्जेब्रिक फॉर्म्युले. ठीक आहे, दीज आर द बेसिक अल्जेब्रिक. आता आपण साइन कॉस टॅन कॉट आणि सेक कोसेकसाठी म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह लर्न करणार आहे. आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसाठी कंपोजिट फंक्शनचे फॉर्म्युले चेक करू. ओके, तर स्टँडर्ड फंक्शनमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स सर्वांना माहिती आहे, कॉस एक्स होता, आपण लर्न केलेला ऑलरेडी. परत एकदा एक्सची जागा आपण या ठिकाणी एफ ऑफ एक्सला देऊ, तर मग स्टँडर्ड फंक्शन होतं साइन, तर साइनचा डेरिव्हेटिव्ह किती, कॉस. म्हणून मग मी काय करतो, इकडे कॉसनुसार डेरिव्हेटिव्ह लिहितो, इट इज कॉस ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, इनटू माहिती आहे की जे फंक्शन एक्सची जागा घेतं त्याचा डेरिव्हेटिव्ह, आता एक्सची जागा कोणी घेतलेली इकडे एफ ऑफ एक्सने, तर एफ ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्हने काय करायचं, मल्टिप्लाय. म्हणजेच इट इज डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, परत एकदा आता कॉस एक्ससाठी, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज इक्वल्स टू मायनस साइन एक्स. मग परत आता कन्सेप्ट तर लक्षात आला असेल, मी थोडं स्पीडमध्ये घेतो. म्हणजेच काय झालं असतं, मायनस ऑफ साइन इट इज एफ ऑफ एक्स क्लिअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, हे होतं कंपोजिट फंक्शन. आफ्टर दॅट नंबर 8, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स किती येतो, सेकस स्क्वेअर एक्स. तर स्टँडर्डनुसार डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स किती, सेकस स्क्वेअर. एक्सची जागा घेतलेली आहे एफ ऑफ एक्सने, म्हणून मी या ठिकाणी लिहितो, या ठिकाणी एफ ऑफ एक्स. ओके, इनटू इट इज, परत एक्सची जागा एफ ऑफ एक्सने घेतली म्हणून एफ ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करू. मीन्स अगेन दिस गिव्स अस डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. आफ्टर दॅट काय करायचं आहे, कॉट एक्स, कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. मग सिमिलरली इकडे सुद्धा मायनस कोसेकस स्क्वेअर इट इज एफ ऑफ एक्स इंटू इट इज एक्सची जागा एफ ऑफ एक्सने घेतलेलं आहे म्हणून त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा. तर या ठिकाणी इट इज डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. क्लिअर. आफ्टर दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स किती, सेक एक्स इंटू टॅन एक्स. मग परत सेक एक्स इंटू टॅन एक्स नुसार डेरिव्हेटिव्ह लिहू. सेक ऑफ एफ ऑफ एक्स काय होईल, सेक ऑफ इट इज एफ ऑफ एक्स इंटू इट इज टॅन ऑफ एफ ऑफ एक्स इंटू परत एकदा काय करायचं, त्या कंपोजिट फंक्शनमध्ये एफ ऑफ एक्स आलेला आहे एक्सच्या ऐवजी म्हणून एफ ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा. तर इट इज डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. जोही डेरिव्हेटिव्ह येईल. आता हे सध्या काय झालं, हे सध्या सगळे स्टँडर्ड फंक्शन्स आहेत एफ ऑफ एक्स. पण प्रॉब्लेममध्ये काय होईल, काहीतरी फंक्शन्स असतील त्यांच्या फंक्शन्सने आपल्याला काय करायचं, डेरिव्हेटिव्ह काढायचे आणि मल्टिप्लाय करायचं. सिमिलरली डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स किती, इट इज मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. म्हणजे हे झालं असतं मायनस ऑफ कोसेक एफ ऑफ एक्स इंटू इट इज कॉट एफ ऑफ एक्स. क्लिअर. इंटू इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट एफ ऑफ एक्स. आणि हे होते सगळेच्या सगळे बेसिक फॉर्म्युले फॉर द कंपोजिट फंक्शन्स. तर आता काय करायचं, प्रॉब्लेम तुम्हाला आधी या स्टँडर्ड फंक्शनमध्ये दिसायचे, पण सध्या प्रॉब्लेम तुम्हाला असे कंपोजिट फॉर्ममध्ये दिसतील. तर त्यांचे डेरिव्हेटिव्हसुद्धा याच वेने कॅल्क्युलेट करत राहायचं. समोर पटापट डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करा आणि ॲन्सर्स फाइंड आउट करा.
नाउ वी सॉल्व सम एक्झाम्पल्स ऑन द चेन रूल. ओके, तर चेन रूलवरचे काही एक्झाम्पल्स. फाइंड द डेरिव्हेटिव्ज ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स. क्वेश्चन असा विचारता येतो की डेरिव्हेटिव्ह वगैरे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहेत. ठीक आहे, तर आता मी काय करतो, या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करण्यासाठी आपली बेसिक मेथड जी होती ती रेग्युलर पद्धतीने जाऊ आपण. लेट सपोज दॅट वाय इज इक्वल्स टू, दिलेल्या फंक्शनला वायने नाव द्या किंवा डिनोट करा, म्हणजे साइन ऑफ हे मिळालं असतं एक्स स्क्वेअर प्लस एक्स. ठीक आहे, तर पहिल्या आधी सगळ्यात आधी असं लिहितो की डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साईड. शॉर्टमध्ये असं लिहितात डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साईड. ओके, दोन्ही साईडला एक सोबत डिफरन्शिएट करा. मग आता असला प्रश्न की आपल्याला दोन्ही साईडला डिफरन्शिएट करायचं, म्हणजेच दोन्ही साईडला हा डी डी एक्स ऑपरेटर येईल. असा डी डी एक्स ऑफ म्हणजे डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू, इथे पण डी डी एक्स ऑफ जेही फंक्शन आहे आपल्याकडे ते आलेलं आहे साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स. ओके, साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स. ठीक आहे, तर आता फंक्शनची कंपॅरिझन करू. ओके, तर हे जे दिलेलं फंक्शन आहे ते या फॉर्ममध्ये स्टँडर्ड फंक्शन नाही आहे, पण त्या ठिकाणी साइन ऑफ एफ ऑफ एक्स असं फंक्शन तुम्हाला दिसत असेल. तर या फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह सांगितला होता की डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एफ ऑफ एक्स किती येतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एफ ऑफ एक्स, किंवा स्टँडर्ड फंक्शनमध्येही जाऊ शकता की स्टँडर्डनुसार डेरिव्हेटिव्ह लिहायचं आणि एफ ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं असं म्हटलं तरी चालते. तर साइन ऑफ एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह होता इट इज कॉस ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस एफ ऑफ एक्स, म्हणजे जेही एक्सच्या जागी येतं त्याच्या डेरिव्हेटिव्हने आपल्याला मल्टिप्लाय करायचं, म्हणजेच डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. अशा पद्धतीने आपण त्यांना मल्टिप्लाय करणार आहे. म्हणजेच काय झालं असतं, इट इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ, जर मी लेफ्ट टू राईट गेलो तर जे सगळ्यात आधी दिसतं ते स्टँडर्ड फंक्शन असतं. मग मी सांगितलं होतं की स्टँडर्ड फंक्शननुसार डेरिव्हेटिव्ह लिहा. साइन एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एफ ऑफ एक्स. मग या ठिकाणी एफ ऑफ एक्स न येता हे नवीन फंक्शन आलेलं आहे, दॅट इज ॲडिशन ऑफ टू फंक्शन. एक्स स्क्वेअर प्लस एक्स म्हणजे सम फंक्शन आलेलं आहे, म्हणून मी स्टँडर्डनुसार साईनचा डेरिव्हेटिव्ह किती कॉस, पण या ठिकाणी एफ ऑफ एक्सची जागा कोणी घेतलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्सने, म्हणून मी एक्स स्क्वेअर प्लस एक्स लिहितो. आणि बाय डेफिनेशन की ते जे एफ ऑफ एक्स असतात त्याच्या डेरिव्हेटिव्हने मी साईडला मल्टिप्लाय करतो. तर आता काय करायचं, या एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स हे एफ ऑफ एक्स सारखं दिसतं, म्हणून या एफ ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्हने आपल्याला काय करायचं, साईडला मल्टिप्लाय, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला परत एकदा कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, तर आता इथपर्यंत ठीक आहे. तर हे झालं बेसिक ॲप्लिकेशन या फॉर्म्युल्याचं. आता राहिला प्रश्न समोरचं, हे सगळंच्या सगळं एक्समध्येच आहे, म्हणजे स्टँडर्ड फंक्शन आहे. स्टँडर्ड फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर इट इज कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स रिमेन्स ॲज इट इज इंटू, दोघांना डेरिव्हेटिव्ह सेपरेट करा बाय ॲडिशन रूल. ॲडिशन रूल आठवत असेल तर इट इज डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस डी डी एक्स ऑफ एक्स. सगळ्यांना यांचे डेरिव्हेटिव्ह्स माहीत आहेत. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मी लिहून दिलेला आहे तुम्हाला, इट इज कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर किती, तर हा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर झाला असता 2x. ठीक आहे, प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स किती, तर 1, कारण हा आपल्याकडे बेसिक आणि स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. आणि आधीही बोललो होतो की कोणत्याही फंक्शनचा आन्सर हे व्यवस्थित दिसायला पाहिजे किंवा दिसायला छान दिसलं पाहिजे, म्हणून व्यवस्थित मांडणी करायची. मी 2x + 1 आधी लिहितो आणि कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स हा नंतर लिहितो. ओके, तर ही झाली लिहिण्याची पद्धत. आणि दिस इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट एक्झाम्पल. अशा पद्धतीने तुम्हाला कंपोजिट फंक्शनचे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. ओके, की परत एकदा रिपीट करू पहा. वाय इज इक्वल्स टू साइन ऑफ, इथे एक्स नाही आहे, एक्सच्या ऐवजी दुसरं फंक्शन आलेलं आहे, म्हणून मी त्याला कम्पेअर केलं साइन ऑफ एफ ऑफ एक्स सारखं. तर साइन ऑफ एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहीत होता कॉस ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. मी तेच केलं या ठिकाणी की साइन ऑफ एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती, कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स, आणि या एक्स स्क्वेअर प्लस एक्सच्या डेरिव्हेटिव्हने साईडला मल्टिप्लाय करा. तर ते डेरिव्हेटिव्हला मल्टिप्लाय केलं तर डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स असं होतं. मग आता डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स तो या ठिकाणी येईल. आफ्टर दॅट परत आता हे सेम ॲज इट इज, आणि यांचा डेरिव्हेटिव्ह आपण ॲडिशन रूलनुसार डेरिव्हेटिव्ह सेपरेट करतो आणि परत त्यांची बाय स्टँडर्ड फॉर्म्युला आपण हे फॉर्म्युलेनुसार त्याचा डेरिव्हेटिव्ह लिहितो 2x + 1. दिसण्यासाठी मी व्यवस्थित मांडणी केली. ठीक आहे, हे होतं एक्झाम्पल नंबर फर्स्ट. आणि हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जे मी चेन रूलचे फॉर्म्युले तुम्हाला फॉर्म्युले जे अंडरस्टँडिंग करून दिलेले आहेत ते सगळेच्या सगळे बाय हार्ट प्रिपेअर करायचे आहेत. ते जर बाय हार्ट प्रिपेअर असतील तर हे समजायला खूप सोपं जाईल.
आणि स्वतः तुम्ही एक्झाम्पलसुद्धा सॉल्व करू शकता. या ठिकाणी लक्षात ठेवा, जर फॉर्म्युले बाय हार्ट प्रिपेअर असतील तरच एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व करता येतील, अदरवाईज एक्झाम्पल सॉल्व करायला थोडं कठीण जाईल. ओके, परत एक्झाम्पल नंबर सेकंड घेतो मी आता. y इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ साइन एक्स. ठीक आहे, तर परत डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साईड. देअरफॉर dy बाय dx इक्वल्स टू इकडे पण ddx ऑफ रूट ऑफ किती साइन एक्स. ठीक आहे, तर या फंक्शनचा विचार केला समजा तर स्टँडर्ड फंक्शन आपलं हे असतं कोणतं, रूट ऑफ एक्स. पण एकची जागा त्यांनी दुसऱ्या फंक्शनला दिली, त्या फंक्शनचं नाव आहे साइन एक्स. म्हणजे आता एक प्रकारे हे पण काय आहे, कंपोजिट फंक्शनच आहे. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहीत आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एफ ऑफ एक्स किती होईल, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो स्टँडर्डनुसार 1/2 टाइम्स रूट एक्स. तर एक्स न येता या ठिकाणी आलेला आहे एफ ऑफ एक्स, आणि एफ ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्हने काय करायचं, मल्टिप्लाय. तर एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायचं, तर हा होता त्याचा फॉर्म्युला. मग मी स्टँडर्डनुसार फॉर्म्युला अप्लाय करतो, ddx ऑफ रूट एफ ऑफ एक्स सारखं. तर ddx ऑफ रूट एफ ऑफ एक्स सारखं, तर रूट ऑफ साइन एक्स याचा डेरिव्हेटिव्ह काय होईल, 1/2 टाइम्स रूट एफ न येता साइन आलेला आहे म्हणून 1/2 टाइम्स रूट साइन एक्स. ओके, इंटू ते एफची जागा घेतलेलं फंक्शन, एफची जागा घेतलेलं फंक्शन कोण आहे, साइन एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह. मग त्याचा डेरिव्हेटिव्ह मी साईडला मल्टिप्लाय करतो, म्हणजेच कोणाच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. ओके, तर 1/2 टाइम्स रूट साइन एक्स हे तर असंच राहील, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स किती येतो, स्टँडर्ड फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स होता कॉस एक्स. ओके, म्हणून मी कॉस एक्स लिहितो, आणि कॉस एक्स इंटू 1 हा राहील कॉस एक्स डिवायडेड बाय 2 टाइम्स रूट ऑफ साइन एक्स. आपलं मेन टार्गेट असणार आहे फक्त डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करणे. ठीक आहे, हे पण सेम फंक्शन आहे. अगेन हा फॉर्म्युला माहीत पाहिजे, इट इज एफ ऑफ एक्स रेस टू द पॉवर एन. तर एफ ऑफ एक्स रेस टू द पॉवर एन जर म्हटलं समजा तर ते होतं पॉवर फंक्शन, एफ ऑफ एक्स रेस टू द पॉवर एन. तर एफ ऑफ एक्स रेस टू द पॉवर एन इट इज द पॉवर फंक्शन. पॉवर फंक्शनचा फॉर्म्युला काय होता, लक्ष द्या, इट इज एन इंटू एफ ऑफ एक्स रेस टू द पॉवर एन मायनस 1. ओके, आणि या एफ ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्हने परत एकदा मल्टिप्लाय करायचं, म्हणजे डी डी एक्स ऑफ इट इज एफ ऑफ एक्स. ओके, डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स रेस टू द पॉवर एन किती, एन इंटू एफ ऑफ एक्स रेस टू द पॉवर एन मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. आता परत तोच रूल, मग फक्त एक्सची जागा कोणी घेतलेली आहे, 2x+3. याला पॉलिनॉमियल फंक्शन पण म्हणतात किंवा अल्जेब्रिक पण म्हणतात. मग स्टँडर्डनुसार काय होईल डेरिव्हेटिव्ह, फर्स्ट ऑफ ऑल मी लिहितो या ठिकाणी y इज इक्वल्स टू 2x+3 रेस टू द पॉवर 3 डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड्स, आणि dy बाय dx इज इक्वल्स टू ddx ऑफ किती, 2x+3 रेस टू द पॉवर 3. ओके, नाउ दिस इज द पॉवर फंक्शन अँड इट इज अगेन कंपोजिट असल्यामुळे यांची कंपॅरिझन डायरेक्टली एफ ऑफ एक्स रेस टू द पॉवर एन सोबत केलेलीच आहे आपण. ओके, तर डेरिव्हेटिव्ह लिहायचं तुम्हाला यानुसार, दिस इज नथिंग बट द एन इंटू एफ ऑफ एक्स रेस टू द पॉवर एन मायनस 1. मग एन किती आहे सध्या, एन इज 3, देअरफॉर वी राईट हिअर 3 इंटू एफ ऑफ एक्स म्हणजेच किती, 2x+3. तर 2x+3 रेस टू द पॉवर 2 मायनस 1. ओके, इंटू हा जो एफ ऑफ एक्स होता त्याचा डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय. तर इकडे एफ ऑफ एक्स म्हणजे किती आहे एक्झाम्पलमध्ये, इट इज 2x+3, म्हणजे 2x+3च्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा. तर हे मिळेल आपल्याला 3 इंटू 2x+3 रेस टू द पॉवर 2 मायनस 1 म्हणजेच 1, आणि 1 आपण पॉवरमध्ये सहसा लिहितच नाही, म्हणजे तो असाच ठेवू. ओके, इंटू 2 कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1, 2 इज कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 प्लस 3 कॉन्स्टंट आहे, 3चा डेरिव्हेटिव्ह हा 0 होईल. आणि 2x चा डेरिव्हेटिव्ह कसा काढला ते लक्ष द्या, ddx ऑफ 2x जर म्हटलं असतं तर आपल्याकडे 2 इंटू त्याला असं लिहितात ddx ऑफ एक्स, अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज 1, देअरफॉर इट बिकम्स 2 इंटू 1 आन्सर इज 2. ओके, तर हा होता डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x असा येतो. ओके, आणि यासाठी आपण अप्लाय केला होता हा एक कॉन्स्टंट रूल, प्रोडक्टमध्ये आपण लर्न केलेल्या डेरिव्हेटिव्ह चॅप्टरमध्ये, इट इज k इंटू du/dx असा रूल आहे. या रूलनुसार आपण या 2x डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केलं. ओके, तर हा काय होईल 2 इंटू 1. ओके, तर इट इज 3 इंटू 2x+3 इंटू 2 इंटू 1 इट इज 2, 2 प्लस 0 इज 2, देअरफॉर इट इज 2 इंटू 3 6 इंटू इट इज 2x+3. दिस इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन.
ओके सॉरी या ठिकाणी 3 - 1 पाहिजे. 3 - 1 किती होतील 2. ओके इथे पण 2 इथे पण 2. ओके दिस इज द स्क्वेअर. म्हणजे 2 × 3 इट इज 6. 6 × 2x + 3. फर्स्ट ऑफ ऑल त्याला नाव द्या y = sin 5x - 3. त्यानंतर त्याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. तर dy/dx = ddx ऑफ sin 5x - 3. आता परत एकदा हे sin f(x) सारखं आहे. तर sin f(x) चा डेरिव्हेटिव्ह किती cos f(x). ओके इनटू किंवा मल्टिप्लाइड बाय जे f(x) होतं त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा साईडला. म्हणजेच काय होईल दॅट इज इक्वल्स टू इट इज द साइन फंक्शन आणि साईनच्या डेरिव्हेटिव्हने तुम्हाला मल्टिप्लाय करायचं कोणाला 5x - 3ला. मीन्स दिस गिव्ज अस साईनचा डेरिव्हेटिव्ह किती येतो cos. ओके तर f(x) ची जागा 5x - 3ने घेतली म्हणून या ठिकाणी 5x - 3 लिहा इनटू इट इज जोही फंक्शन असतो आपला कंपोजिट त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं. तर ddx ऑफ इट इज 5x - 3 इट इज cos 5x - 3 इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x - 3 मगाशी सॉल्व करून दिलं होतं की डेरिव्हेटिव्ह ऑफ यानंतर लक्षात ठेवा ax + b चा डेरिव्हेटिव्ह नेहमी करता x + b चा डेरिव्हेटिव्ह a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x असतो. तर a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 प्लस b तर कॉन्स्टंट आहे म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजेच हा a येत असतो. आपण इंटिग्रेशनमध्ये सांगितलं होतं डेरिव्हेटिव्ह ऑफ x + b किती येतो. ठीक आहे तर या ठिकाणी 5x - 3 ला जर डिफरन्शिएट केलं तर ते असं होईल 5 इंटू किंवा दोघांनाही डेरिव्हेटिव्ह सेपरेट करू ddx ऑफ 5x - ddx ऑफ इट इज 3. ओके असं दोघांनाही डेरिव्हेटिव्ह सेपरेट करू. पण या 5x चा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे हा रूल आहे की कॉन्स्टंट रूल एक होता k × u वाला. ओके तर k × u चा रूल काय सांगतो की k कॉन्स्टंट आहे तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घ्या आणि यूला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे तर यूला आपण डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू x. तर हा cos ऑफ 5x - 3 असाच राहील इनटू या 5x चा डेरिव्हेटिव्ह. तर 5 हा कॉन्स्टंट आहे आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x आपल्याला माहिती आहे सगळ्यांना स्टँडर्ड फॉर्म्युला आहे की डेरिव्हेटिव्ह ऑफ x हा नेहमी करता 1 येत असतो म्हणून इट इज 5 × 1 मायनस हा 3 कॉन्स्टंट झाला. कॉन्स्टंट म्हणजे एखादी संख्या संख्येला आपण कॉन्स्टंट म्हणतो आणि कॉन्स्टंटचे डेरिव्हेटिव्ह हे नेहमी करता 0 असतात. देअरफॉर वी राईट देअर 0. इट इज cos ऑफ 5x - 3 इंटू ओके 5 × 1 is 5 minus it is 0. okay and 5 minus 0 is always 5. therefore we write that 5 again front ला लिहितो मी त्याला. इट इज cos ऑफ 5x - 3 आणि हे दिसायला थोडं व्यवस्थित दिसेल. तो द एक्झाम्पल नंबर 5 लेट y इक्वल्स टू साइन ऑफ x² + 5 इट इज इक्वल्स टू साइन ऑफ f(x). का तर आपण सांगितलं होतं की एक्सच्या ऐवजी जर दुसरं फंक्शन दिसेल तर त्याला आपण साइन f(x) म्हणणार आणि याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला साइन f(x) नुसार कॅल्क्युलेट करायचा आहे. काय होईल लक्ष द्या झालं साइन ऑफ x² + 5 आणि स्टँडर्डनुसार जर घेतलं तर साइनचा डेरिव्हेटिव्ह किती येतो पहा. स्टँडर्ड फंक्शननुसार साइनचा डेरिव्हेटिव्ह असतो cos आणि f(x) ची जागा घेतलेली x² + 5 ने म्हणून मी या ठिकाणी x² + 5 लिहितो आणि इंटू काय करायचं जे f(x) असतं त्याचा डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा. तर इंटू त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण मी साईडला लिहितो ddx ऑफ x² + 5. आता या ठिकाणी दोन्ही फंक्शनची ॲडिशन आहे म्हणून मी डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा x² ला सेपरेट करतो नंतर 5 ला सेपरेट करतो. ओके तर हा होईल cos ऑफ x² + 5 इंटू इट इज ddx ऑफ हा झाला असता x² प्लस ddx ऑफ 5. आता cos x² + 5 ॲज इट इज इंटू x² चा डेरिव्हेटिव्ह बाय पॉवर फंक्शन x⁻n यांचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे सगळ्यांना. त्या पॉवर फंक्शननुसार x² चा डेरिव्हेटिव्ह येतो 2x प्लस 5 ही संख्या आहे किंवा तो कॉन्स्टंट आहे. या कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा आपल्याला 0 म्हणजे 2x + 0. आफ्टर दॅट इट इज cos ऑफ x² + 5 इंटू इट इज 2x + 0 इज जस्ट 2x. therefore it is written as 2x into cos of x² + 5 and this is nothing but the required differentiation. okay तर हे होतं एक्झाम्पल नंबर 5.